नमस्कार मंडळीनो, आज मी घेऊन आलेली आहे पत्तागोबीची भाजी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने। त्यानंतर 10 मिनिटात होणारी ही रेसिपी, एकदम झटपट अशी रेसिपी आणि खायला पण मस्त अशी टेस्टी रेसिपी। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। अशा पद्धतीने आपण पत्तागोबी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे। त्यानंतर लसण घेतलेला आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या, ते बारीक बारीक ठेचून घेतलेले आहे। एक टोमॅटो घेतलेला आहे, टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। एक चमचा जिरं, 1 चमचा मोहरी, 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळं तिखट, 4 ते 5 चमचा शेंगदाण्याचं कूट, ते पण भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे। आणि त्यानंतर घेतलेलं आहे 1.5 चमचा मीठ। अशा पद्धतीने कधी पण पत्तागोबीच्या भाजीला मीठ थोडंसं कमीच लागतं। चला तर आता फोडणीसाठी मी ठेवलेली आहे कढई पूर्ण अशी गरम होऊ द्यायची आहे। गरम झाल्यानंतरच आपण यामध्ये तेल ॲड करणार आहोत। तेल अशा पद्धतीने मी यामध्ये टाकून घेणार आहे, 1.5 चमचा तेल टाकून घेणार आहे। कधी पण पत्तागोबीच्या भाजीला जास्त तेलाचा वापर करायचा नाही, कमी तेलामध्ये पण ही भाजी खूप छान होते। जर तुम्ही अशा पद्धतीने रेसिपी ट्राय केला तर तेलाला पूर्ण गरम होऊ द्यायचं आहे। गरम झाल्यानंतर तेल आपल्याला मोहरी थोडीशी बारीकच घ्यायची आहे, अजिबात मोठी मोहरीचा वापर करायचा नाही। मोहरी आणि जिरं टाकून घ्यायचं आहे। पूर्ण असं मोहरी आणि जिरं आपलं तडतडल्यानंतर त्यानंतर वरतून टाकणार आहोत आपण लसण। अशा पद्धतीने लसण टाकून घेणं। लसणाचा कधी पण यामध्ये जास्त वापर करायचा आहे, कारण ही भाजी लसण टाकल्यामुळे खूप छान लागते। ही भाजी खूप जणांना आवडत नाही, जर तुम्ही अशा पद्धतीने ट्राय केलात नक्की तुम्हाला पण आवडेल। अशा पद्धतीने वरतून आपण टाकून घेणार आहोत लाल तिखट आणि काळं तिखट। याला 1 ते 2 मिनिटांसाठी तेलामध्ये पूर्ण असं परतून घेणार आहोत। बघू शकता अशा पद्धतीने तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। थोडंसं यामध्ये काळं तिखट टाकायचंच आहे, कारण काळं तिखट टाकल्यामुळे चव खूप छान लागते भाजीची, म्हणून मी काळं तिखट या भाजीमध्ये नक्कीच टाकते। त्यानंतर थोडीशी अशी आपण यामध्ये हळद टाकून घेणार आहोत। हळदीचा वापर कधी पण कमीच करायचा आहे। हळद जर आपण यामध्ये जास्त टाकली तर आपली भाजी कडू लागण्याची शक्यता असते, म्हणून हळद आपण चिमटभरच टाकून घेतली। वरतून आपण टाकून घेणार आहोत 1 टोमॅटो बारीक बारीक चिरलेलं होतं, टोमॅटो यामध्ये टाकून घेणार। कारण टोमॅटो सुरुवातीला टाकण्याचं कारण म्हणजे टोमॅटो आपलं मऊ पडतं, त्यामुळे मी सुरुवातीला टोमॅटो टाकलेला आहे। टोमॅटो टाकल्यानंतर अशा पद्धतीने आपण याला 1 ते 2 मिनिटांसाठी गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि अशा पद्धतीने आपण याला परतून घेणार। बघू शकता मी कशी करत आहे। अशा पद्धतीने 1 ते 2 मिनिटांसाठी आपण याला परतून घेणार आहोत आणि वरतून पुन्हा टाकणार आहोत। अशा पद्धतीने पूर्ण अशी आपली पत्तागोबी चिरलेली, आणि कधी पण पत्तागोबी चिरताना थोडीशी बारीकच चिरायची आहे, मोठी अजिबात चिरायची नाही, कारण बारीक चिरल्यामुळे खाताना पण छान लागते आणि लवकर शिजते पण, आणि ह्या भाजीला जास्त शिजवायची गरज लागत नाही। अशा पद्धतीने आपण याला 1 ते 2 मिनिटांसाठी परतून घेणार आहोत तेलामध्ये, जेणेकरून आपले पूर्ण मसाले आपल्या भाजीला लागतील। अशा पद्धतीने पूर्ण असं परतून घेणार आहोत। जर आपल्याला वेळ नसेल, काय करावं काय सुचत नसेल, तेव्हा अशी झटपट होणारी ही रेसिपी आपण ट्राय करू शकतो, कारण 10 मिनिटात अगदी होणारी ही रेसिपी आहे आणि कमी साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे। खूप जणांना ही भाजी आवडत नाही, जर तुम्ही अशा पद्धतीने ट्राय केलात तर नक्कीच तुम्हाला ही भाजी आवडेल। आता वरतून आपण टाकून घेणार शेंगदाण्याचं कूट भाजलेलं। कधी पण भाजलेल्या शेंगदाण्याच्या कुटाचाच वापर करायचा आहे, अजिबात कच्च्या शेंगदाण्याचा वापर करायचा नाही। त्यानंतर वरतून टाकून घेतलेलं आहे मी मीठ। अशा पद्धतीने याला 1 ते 2 मिनिटांसाठी आपण हलवून घेणार आहोत, जेणेकरून आपला पूर्ण मसाला आपल्या भाजीला लागला पाहिजे। त्यासाठी अशा पद्धतीने याला 1 ते 2 मिनिटांसाठी गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि त्यावरती आपल्याला हलवून घ्यायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने ही भाजी आपण चपातीसोबत खाऊ शकतो। चपातीसोबत ही भाजी खायला खूप छान लागते। त्यानंतर वरून टाकून घेणार आहोत आपण अशा पद्धतीने पाण्याचा शिंतोडा। कधी पण या भाजीला पाण्याचा शिंतोडा थोडासा कमीच टाकायचा आहे, पाणी अजिबात या भाजीला लागत नाही, कमीच भाजीवर। आणि ही भाजी जास्त शिजवायची पण नाही, कमी थोडीशी अशी कच्ची भाजी शिजल्यानंतर खायला खूप छान लागते, म्हणून मी पाणी थोडंसं यामध्ये कमीच टाकते। आता याला 1 ते 2 मिनिटांसाठी आपण अशा पद्धतीने झाकून घेणार आहोत। बघू शकता कधी पण थोडंसं असं झाकून ठेवायचं आहे, कारण मस्त अशी भाजी शिजून तयार होते। वरतून टाकून घेणार आपण जास्त चिरलेली अशी कोथिंबीर, मी खूप अशी हिरवीगार कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, त्या वरतून टाकून घेऊन मी हलवून घेणार। अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे। बघू शकता मस्त अशी आपण थोडंसंच पाणी टाकलं होतं, तरी पण अशी पाणी भाजी आपली बनून तयार झालेली आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, व्हिडिओला शेअर करा। असेच आपण नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत। तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल त्याबद्दल धन्यवाद।
चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असेच तुमच्यासोबत नवनवीन व्हिडिओ घेऊन आणि त्यासोबतच अशी मस्त अशी रेसिपी तुम्हाला शेअर करत राहील। त्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका। नक्कीच कमेंट करा की व्हिडिओ माझा कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा।